खारं पाणी अचानक घुसलेलं आहे. पिण्याच्या पाण्याची आज लोकांची मोठी गैरसोय झालेली आहे. शेतीमध्ये भात शेती, उडीद, कुळीद, चवळी, मूग, अनेक तऱ्हेची जी काय कडधान्य पिकवलं ते सगळ्यामध्ये पाणी घुसलेलं आहे. आजची परिस्थिती भयानक आणि एकदम वातावरण विचित्र झालेलं आहे. शासकीय कोणाचंही इथे किंवा नेत्यांचं या ठिकाणी कोणी कधी लक्ष देत नाहीत. इथे एक ही जो महसूल गाव म्हणून जो ओळखला जातो आहे तो फक्त कागदोपत्रामध्ये आहे. लेखणी कागदामध्ये काही वस्तुस्थितीकडे कोणी लक्ष देत नाहीत. तरी शासनाने याच्यामध्ये त्वरित या रस्त्याची बंधाऱ्याची करंट रिपेअरिंग आणि येणारं पाणी थांबवणं हा महत्वाचा विषय आहे. परिस्थिती दुसरी गोष्ट एक अशी आहे की आमच्याकडे एअरपोर्ट झालेलं आहे चिपीमध्ये. फक्त चिपी ही नाव आमचं शिल्लक आहे, बाकी सुविधा नाहीत. आज माझ्या गावातली 10 मुलं आहेत, ती घरामध्ये काम करत नाहीत, पण त्यांना खालच्या दर्जाची कामं आज एअरपोर्टला करावी लागत आहेत. कारण आम्ही शासनाने आमच्याकडे पूर्ण दुर्लक्ष केलेलं आहे. एक तर 30 रुपये आणि 15 रुपयाप्रमाणे आम्हाला याची किंमत दिली जमिनीचा मोबदला म्हणून. नोकर वर्गाचा आम्हाला पुढच्या पोस्टला कोणीही नाही. खालच्या दर्जाची कामं देत आहेत, ती सुद्धा 4-5 वर्ष झाली. कोणी परमिनंट नाही, कोण नाही, अशा तऱ्हेची आमची एक गैरसोय केलेली आहे त्यांनी किंवा दिशाभूल केली आहे. इथे नुकसान झालेलं आहे म्हणजे पूर्णपणे बांध खचलेला आहे. ते आतमध्ये नदीमध्ये वाळू काढून पूर्ण नदी खोल झाल्यामुळे बंधारा खेचलेला आहे पाण्यामध्ये आणि बंधारा कोसळून आतमधचे ही माडाची बागायतीतली सुद्धा भाग थोडा खचून गेलेला आहे आणि माड बागायतीतले काही माड इथे त्या खाऱ्या पाण्यामुळे मेलेले पण आहेत. अधिक खाऱ्या पाण्या खचून इथे धूप होऊन बागायतीतले माड खाली पण अन्य जास्दा माड पण आतमध्ये जाण्याची शक्यता आहे त्या खाऱ्या पाण्यामुळे. आणि काही कालांतराने हे पाणी बागायतीत पूर्ण आतमध्ये फिरून बागायतीत त्या माडांच्या मुळांना खारं पाणी लागून माड अन्य सर्व माड बागायतीत नादुरुस्त म्हणजे खराब होण्याची शक्यता आहे. त्याप्रमाणे आजच्या परिस्थितीत आम्ही जी भात शेती करतो, उडीद, चवळी, उन्हाळी जे करतो ते त्याच्यामध्ये आज वस्तुस्थिती बघितलं तर पूर्णपणे खारं पाणी जाऊन नादुरुस्त झालेले आहे. त्यामुळे शासनाने लवकरात लवकर याच्याकडे लक्ष देऊन हा खार बंधारा जो नादुरुस्त झाला आहे तो पूर्णपणे आम्हाला व्यवस्थित करून द्यावा अशी माझी प्रशासनाकडे नम्र विनंती आहे. आपलं नाव? माझं नाव सुनील सदाशिव चव्हाण. आता थोडक्यात मी सांगायचं म्हणजे आता हे बंधारा झालो 1972 मध्ये बंधारा झालो. तिथपासून आता या बंधाऱ्यावरती अजूनपर्यंत काही करंट रिपेअरिंग झालेली नाही. ती पहिली करंट रिपेअरिंग. आणि दुसरं म्हणजे या नदीत ते रेती काढतात. रेती काढल्यापासून ह्याचं नदीचा हे बंधारो आता संपूर्ण बघा तुम्ही समजा खचलं जाता बंधारो संपूर्ण. आणि त्यामुळे हे पाणी संपूर्ण आतमध्ये सगळा घुसता. हे परत आता हे जे गेट आता बांधल्यावर आता किती वर्ष झाली पण ते गेटाची अजून त्याची करंट रिपेअरिंग होणार नाही. आज संपूर्ण शेतीत संपूर्ण पाणी घुसला. त्याच्यात चवळी गेली, उडीद, कुळीद, लोकांचे पावटे, हे माठ बागायत, वायगान त्याचा सगळ्याचा नुकसान झाला. पण ह्याच्या बाबतीत कोण काय आवाज उठवणत नाही आणि कोण येऊन इथे काय बघणत नाही. त्याच्यापेक्षा त्या प्रत्यक्षात येऊन त्यांनी इथं प्रत्यक्ष पाहणी करूची आणि इथल्या लोकांका इथल्या शेतकऱ्यांका जे काय असं ते सहानुभूती दाखवायची, त्यांना नुकसान भरपाई द्यायची, ही तेवढीच आमची अपेक्षा. आता पाहिजे प्रसंग आलेला नाही तो पाण्याच्या विहिरीमध्ये पाणी गेला, शेती गेली, झाडा तयाराची वाट चाललेली आहे. आणि ह्या वाटणाऱ्यावर दादापासून अजून ह्याच्या सुधारणा काय झालेली नाही. आणि येत्या काय आणि हे काम करून घेतात ते मेघाच्या तोंडाला येतात. वाटचाल करतात फुकट जातात. पाला केलेला काम केलेला काम फुकट जातं. याच्यामुळे तुम्ही सोच लावा पुढे. तुम्ही आता सरकारकडे काय मागणी कराल की या बंधारा संदर्भात? सरकार बंधार होऊ पहिलो बंद झालो का आमची होती नाही. पहिलो मुद्दा हा बरोबर. बंद पहिलो त्या आधी प्लॉट हे होतील का त्याच्यामुळे दुसरा सगळा झाला.
त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये हा पण त्याच्यामध्ये नुकसान जास्त आला त्यातून बनवतो पळ लोकांना